नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। जिल्हाधिकारी कार्यालयालाच चकवा, जप्त वाळूचे वाहन रहस्यमयरित्या गायब, दंड न भरताच वाळूसह वाहन लंपास, धुळेतील व्यक्तीवर गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच जप्त केलेले वाळूने भरलेले वाहन गायब झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। सरकारी ताब्यात असलेले वाहन कोणतीही अधिकृत परवानगी न घेता आणि दंडाची रक्कम न भरता नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। माहितीनुसार संबंधित वाहनात तब्बल 7.5 ब्रास वाळू भरलेली होती। हे वाहन निखिल कुमार त्रिलोकचंद जैन राहणार धुळे यांनी बेकायदेशीररित्या लंपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी मंडळ अधिकारी बळीराम चिटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे। जप्त वाहन नेमके कसे बाहेर गेले याबाबत आता पोलीस तपास सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।